नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे आणि आपण बघू शकता परभणी येथील या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे भव्य कृषी मेळावा आयोजित केलेला आहे। आपण बघू शकता इथे आहे शिवकालीन गड किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन असे आणि वेगवेगळे स्टॉल सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत। नक्कीच या ठिकाणी आपण याची सविस्तर माहिती घेऊ या व्हिडिओद्वारे। श्री स्वामी समर्थ। हे सर्व गड किल्ले आहेत आणि आपण बघू शकता जे वरून घेतलेले किल्ले, मोहोर, घोडप असे विविध शिवरायांचे किल्ले या ठिकाणी चे छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी लावलेले आहेत। आणि हे जे आपले महाराष्ट्रातील सर्व संत आहेत त्यांचे या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळच आपल्याला या ठिकाणी असं बघायला मिळत आहे। मित्रांनो, मराठवाडा कृषी महोत्सव 2025 श्री स्वामी समर्थ मार्ग दिंडोरी प्रणित महाराष्ट्र 7 ते 10 तारखेपर्यंत हा कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि या ठिकाणी विविध स्टॉल, विविध कृषी महोत्सवाचे आणि मार्गदर्शन प्रकृतीचे संवर्धन कसे करावे, गोमाताविषयी या ठिकाणी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर परमपूज्य गुरु माऊली यांचं सुद्धा प्रवचन 10 तारखेला आयोजित केलं आहे। तर ह्या कृषी महोत्सवामध्ये स्टॉल वगैरे लागलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी वधूवर जे गरीब शेतकरी त्यांच्यासाठी वधूवर परिचय मेळावा सुद्धा आहे। हा जो व्हिडिओ आहे हा सर्व गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता हे भव्य कृषी महोत्सवाचं एक फ्रंट व्ह्यू आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी मध्ये जाऊन दाखवणार आहे थोड्याच वेळात। मित्रांनो, हे जे आहे कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपण बघू शकता थोड्यामध्ये। तसंच कृषी क्षेत्रामध्ये विविध कार्य करणारे हे महापुरुष पण बघू शकता। मराठा मुक्ती संग्राम हे जे मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी हे ड्रोन आहे। आपण मध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की खाण्यापिण्याचे सुद्धा या ठिकाणी हॉटेल्स वगैरे लागलेले आहेत आणि इडली वगैरे या ठिकाणी जे वेगवेगळे स्टॉल असतात लोकांसाठी आहे। नाश्ता सेंटर चहा सर्व काही इथे मिळत आहे। भैया ये क्या पड़ा त्यांच्यापैकी म्हणजे त्यांच्यासोबत माणूस कोण येणार मला जेणेकरून कुणाला तुम्ही पण हॅलो हॅलो तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही मला कॉल करा।
मित्रांनो, हे जे आहे हे सर्व सेल्फी पॉईंट आहेत आणि या ठिकाणी आपण जाऊन सेल्फी सुद्धा काढू शकतो. अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन मेळावा आणि खूप लोकांची गर्दी असते. आता सध्या सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी दिसणार नाही, पण संध्याकाळी भयंकर गर्दी असते, आपण बघू शकता. सन्माननीय श्री साई प्रकाशजी चरणस आहे API त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे. छत्रपती राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी आकर्षक असा पुतळा कृषी प्रदर्शनामध्ये आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता सर्व जे त्यांच्या तलवारी वगैरे ह्या सुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी जो भव्य असा मराठवाडा कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे. आज 8 तारीख आहे आणि इथून पुढचे 2 दिवस असा भव्य असा कार्यक्रम होणार आहे. तर परमपूज्य गुरु माऊली यांचं जे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे दिनांक सोमवार 10 तारखेच्या रोजी आणि त्याच्या अगोदर 9 तारखेला जे शेतकऱ्यांचे गरीब शेतकऱ्यांचे मुलं आहेत यांचं सुद्धा विवाह नोंदणी आणि विवाह वधूवर परिचय मेळावा हा सुद्धा आयोजित केला आहे. याच्याच विषयी थोडीशी विवाह संस्थेचे जे या ठिकाणी जे विवाह संस्कार प्रतिनिधी जे आपल्यासोबत आलेले आहेत केदार चापके यांच्याशी आपण 2 मिनिटं याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. मृत्युल्य हितगुज रोज सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. तसेच यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जो 9 तारखेला दुपारी 2 वाजता शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. तर माझी आपणा सर्वांस विनंती आहे की तसेच दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता शेतकरी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त वधू आणि वरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व 10 तारखेला सायंकाळी ठीक 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊली यांचा महासत्संग होणार आहे. तरी आपण जास्तीत जास्त मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती. मित्रांनो, केदार चापके कात्नेश्वरकर यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय गुरुमाऊली यांचा सत्संग मेळावा जो आहे हा 10 तारखेला सोमवारी होणार आहे. त्याच्या अगोदर 9 तारखेला म्हणजे उद्या हा जो सगळ्यात शेतकऱ्यांचे गरीब मुलं वगैरे असलेल्यांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे असे यांनी सांगितलं. आताच सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि हा व्हिडिओची हे जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची जे लोक गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात त्यांचा विवाह अडचणी येत असतात तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांचे जे अडकलेले विवाह हे नक्कीच होतात अशी अपेक्षा होत आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. श्री स्वामी समर्थ.